आज आम्ही दोघं पण निघालो दुपारचे वसई वेस्टला जाया. माझे मित्राला गाडी घ्यायची होती तर बरं चल एक शोरूमला जाणं नांगून येऊ तर हवी तर मग आम्ही निघालो. मित्राला फोन करू ना कवीच सांगला का तुम्ही या आता वसईला, मग तुम्हाला टाईम होईल तर आम्ही मग एक शोरूमला नांगून येऊ ना तिथं नाही गाडी भेटली तर बरं दुसरीकडे जाऊ ना. गाईचा पुतला कोडाक भारी वाटे वासराला दूध पाहताना बनवेल तर ना. शोरूमला येईन ना पोहोचलो ना. गाड्या तर पाहिजेत त्या होत्या पण मित्राला पाहिजे तीच नाही गाडी होती. तर मग आथून जेव्हा गेलो आम्ही दुसरे शोरूमला जायचं होतं पण यांची बरं वाट पाहून ये आले का मंगा जाऊ. अर्धा तासाला उभ्यान वाट पाहून तरी येत नाही. शेवटचे पाली बसून राहिलो हाले असे दोघं हो उन्हात. आलं तर आलं मरत हसतूच येत ना. मेल्यावर एवढा राग येते इकडे वाट पाहून हटलो ना. आलं तर आलं पण मग पनवती होतं काय तर मग तेव्हा आलं ना पाणी हो आला तर मग वॅट त्यात पडाली तर अख्खं जण दपून ना राहिलो. पाणी बावणी मरून दे चला बरं बारीक पाणी पडत जाऊ एखादीकडे शोरूम गावचं. एक तर गाडी घ्यायची ना तर निस्ताच घरा जावल. जेमत्याम एक शोरूमला आलो. बिचाऱ्याच्या आवडीची गाडी अथं भेटली. इकडे होत्या सगळ्या लाईनीत लावेल गाड्या. भाईला ही ना आवडेल R15 ब्लॅक कलरची ही त्याचे करताना अख्खा वसई हिंडवला बिचाऱ्याने. गाडी सेकंडची ना नवी गाडीची अशी किंमत सांगत कोण घेईल. मग तिथून जेव्हा आम्ही निघालो दुसरे शोरूमकडं. ये शोरूमला सगळा काम झाला. गाडीवर भेटली तर सांगायला लागला तुम्ही सांगा पालघरचा आहात तर सांगा लोन नाही पास होई सांगा उद्या या तर मन मार तसाच. मेहा यांना सांगला का उद्या ये ना गाडी घेऊन जा. उद्या बाकी मी नाही याजू कारण आजूच हिंडून घुरमुरा झालो बाकी रस्ता ओढ वॅट नाव मरून दे साखा वसई हिंडवला आहे.